आज रास दिसान झोप काही भारी झालती. मग पियायला पाणी तापूनशी पीक घेतला ना, बसूनशी पाणी प्यायला रास टाइम जातात तरी पण बसूनशीच पिलो ना. पोचलो योगा क्लासला ना, आज पण कोणीच नव्हता, मी एकटीच होतो. मग वर्कआउट करूनशी घरी जाते वेळी नाश्त्याला ढोकळा घेतला ना. घरा जाऊन आधी पहिला मस्त फ्रेश झालो ना, ढोकळा खायला घेतला ना. आमच्या इथे एकच दुकान आहे, तिथचा ढोकळा मला रास पटतो. मगशी जेवण करीत घेतला. आज मंगळवार होतं, विचार केला जेवणाला चणा डाळ बनवावी. आता 2-3 पाण्यांशी चणा डाळ धुवूनशी त्या मीठ हळद पाणी घालून 4-5 चिट्ट्या काढल्या त्या ना. औषध तेला जिरा ना बारीक कुटलेला लसूण घालूनशी परतून घेतला. मगशी कांदा ना मीठ घालून परतूनशी झाकण ठेवूनशी कांदा शिजत ठेवला. आता इथं बारीक गॅसवर कमी तेलान पण कांदा चांगला शिजतो. मगशी त्यान आगरी मसाला, गरम मसाला, मॅगी मसाला थोडासा घालूनशी परतूनशी घेतला. आता मसाला चांगला शिजेपर्यंत परतवायचं ना. त्यान बारीक कपलेला टॅमॅटो घालूनशी परतून घ्यायचं ना. परत झाकण मारूनशी टॅमॅटो चांगला शिजून द्यायचा ना. वरसून शिजलेली डाळ घालून सर्व घाटलून घ्यायचं. आता वरसून थोडी कोथिंबीर घालून मी झाकण मारून डाळ शिजून दिली, कारण का डाळ फुटली नव्हती. अशी चणा डाळ तुम्ही पण एकदा करूनशी बघा. आता इथं पप्पा कोशिंबीर करतं, त्याच्या हातची कोशिंबीर म्हणजे आहा ना. मी थोड्या कोथिंबीर वड्या फ्राय केल्याने जेवीत घेतला नाही. बघा कोशिंबीर वाढायला कशी कंजूसी करतो नाही. 2 दिवसाआधी मिशोवरनं आलेला पार्सल याला खोलायला सांगितला, तर बघा कसा हातानंच खोलतो. नंतर ना टीव्हीला ही मूवी लागलेली ना. या मूवीबद्दल कायच सांगायचं भाई, आजकालच्या मूवीशी या मूवीला तोडच नाही. यो सीन बघल्यावर तर मी गॅरंटी देतो प्रत्येक माणूस रडतं. नंतर ना मला जायचं होतं खाली, तर आला यो पाऊस. मग छत्री घेऊनशी जेलो ना. मला जायचं होतं स्पाला, तर वेदाला बोललो क्लासला जशील तर मला तिथंशी सोड. याला फोन केला तर नुसता निघलोच करीत होता. शेवटी निघलो ना. पोचूनशी बघता होतं यो बंद होता. याला आजच बंद व्हायचा होता का? एक तर कधीचे गालान मुहूर्त काढला होता. मग रिटर्न आलो. आजसाठी एवढाच, आता भेटू द्या, बाय.